चला तर मग दिवे लावूयात. कन्फ्यूज होऊ नका, ही आहे सकाळची दिवे लावण्याची वेळ, रात्रीची नाही. हो, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी सकाळी सुद्धा दिवे लावत असते. सगळीकडे आम्ही दिवे लावून घेतलेले आहे. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. लक्ष्मीपूजनाच्या सकाळीच मला दिवे लावायचे असतात आणि सकाळी पूजा करून घ्यायची असते, म्हणून मी त्याचं प्रिपरेशन हे रात्रीपासूनच चालू करते. जसे की रात्री दिवे लावल्यानंतर विजल्यानंतर रात्रीच दिवे जमा करून ठेवून देते. त्यासोबतच बेड सोफा सगळं व्यवस्थित लावून ठेवून देते, उशाबरोबर लावून ठेवते. ज्याही वस्तू उचलून झाडायच्या आहे, जसं की कार्पेट आहे माझ्याकडे, खाली एक गादी टाकलेली आहे, सो ते सुद्धा मी सगळं उचलून ठेवून देते की जेणेकरून सकाळी उठलं की पटपट झाडू पोछा केला की आंघोळ करून पटकन दिवे लावायला आणि पूजा करायला आपण मोकळं होऊन जात असतो. सो मी हे सगळं रात्रीच आवरून ठेवलेलं की जेणेकरून सकाळी मी अजून झाडू झाल्यावर त्याला अजून टाकू शकेल. किचनमध्येही मी ते सगळं सेम करते. किचनमध्येही रोज गॅसचा ओटा साफ करते, पण त्या दिवशी रात्री मी सगळे भांडे पुसून आपल्या जागी लावून ठेवून दिले रात्रीच की सकाळी अजून दगदग नको, स्वच्छ करायची घाई नको. सोबतच मी ओटा पण क्लीन केला, ओटाच्या मागच्या टाईल्स पण क्लीन केल्या पूर्णपणे, कारण की थोडं ना थोडं आपला तो चिकटपणा जो आहे तो पुसला असेल तरी तो चिकटपणा थोडा ना थोडा राहतो. सो म्हणून मी हे सगळं रात्रीच करून ठेवून दिलं. सोबतच मला माझ्या मुलीला पण बघत राहावं लागतं, त्याच्यामुळे मला कामासाठी थोडा उशीर होतो. काउंटर टॉपचा जो टेबल आहे, हे सीताफळ जे आहे ते आमच्या घरच्या झाडाचे आहे. सो जो हा टेबल आहे हा पण क्लीन करून ठेवून दिला. ह्याच्या मॅट आहे ते डेकोरेटिव्ह म्हणून मला त्या टेबलवर ठेवली एक, आणि एक मी समोरच्या टेबलवर जाऊन ठेवली, कारण की मला त्याच्यावर लावायचा होता लॅम्प. सो आता नंतर मी खिडकीचा पण आवार पूर्ण साफ करून ठेवला आणि ही मॅट जी आहे मी इकडच्या टेबलवर आणून ठेवली. आणि मी रात्री सकाळी घालायचे माझे, त्रिशाचे आणि त्रिशाच्या बाबाचे कपडे आणि ज्वेलरी सगळं काढून ठेवलं. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली माझी 5:45च्या आधी झाले फ्रेश झाल्यानंतरच मी पटकन घेतलं झाडू मारायला, कारण की ऑलरेडी खूप उशीर झालेला होता. झाडू मारलं, पोछा मारला आणि मग बाहेर गेले तर इतक्या सकाळी शेण मिळणार नव्हतं. त्याच्यामुळे मी काय केलं, फक्त 2 पायऱ्यावर पाणी टाकलं, ते स्वच्छ केलं आणि बस इतकीच तयारी केली. जेव्हा शेण मिळेल तेव्हा सळा टाकेल म्हणून मी ते सोडून दिलं अंगण. त्याच्यानंतर मी गेले आंघोळीला. आता झाली माझी आंघोळ, मी झाली आहे तयार, पण पूर्णपणे काही तयार झाली नाही आहे कारण की होता वेळ. सो आता सध्या आधी आपण लावून घेऊया दिवे आणि मग मी होईल तयार, दाखवून मी तुम्हाला तयारी. सगळीकडे लावून घेतले दिवे आणि ही आहे कालचीच रांगोळी ज्याच्यावर मी दिवा ठेवलेला, कारण की आज सकाळी काढायला वेळ मिळाला नाही. इतक्या छोट्या मंद प्रकाशामध्ये सकाळी सकाळी मनाला खूप शांतता वाटते या दिव्यांना बघून. तुम्ही कधी अनुभवून बघाल. ही आहे माझ्या घरात मी छोटे दिवे लावून ठेवले होते, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे. शेवटी दिवाळीचा आहे तो दिव्यांचा सण आहे की नाही. सो मी दिवे लावत असताना त्रिशाच्या बाबांनी मांडला चहा. आता आमचं पिल्लू उठलं आहे. माझं पिल्लू उठलं आता. माझं पिल्लू. आज काय आहे? दिवाळी. काय आहे? दिन 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 गाई म्हशी. ती आज लवकरच उठली माझी मुलगी, आणि उठल्यानंतर मी तिला बाहेर आणि आतमध्ये सगळीकडे दिवे दाखवले. त्यानंतर वेळ होती उठणं लावायची. ओवाळायच्या वेळेस तर ती शांत होती, तिने छान प्रकारे ओवाळून घेतलं. तिच्या मामाला व्हिडिओ कॉलसोबत ती बोलली पण इतक्या सकाळी, पण जसं तिला उठणं लावलं तिचं रडणं चालू झालं. हो, त्या दोघांची आंघोळ होतपर्यंत मी पण देवांची आंघोळ करून दिली, कारण की यानंतर आम्हाला सगळ्यांना मिळून करायची होती पूजा. त्रिशू तयार आणि त्रिशूचे बाबा पण. त्रिशू, सगळ्यांना हॅपी दिवाळी म्हणून दे. हॅपी दिवाळी. असं काय सगळ्यांना हॅपी दिवाळी. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून केली पूजा, आणि पूजेनंतर होती पेट पूजा. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दत्तात्रेय महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. कानाला देते ना आधी मला. कानाला चालून दे बेटा. कानाला चालून दे आधी, सर्वात आधी कानाला द्यायचं. दे कानाला चालून दे. हां, खा म्हणा. हां, ओके. हां, आता लाडू पण दे ना कानाला. लाडू पण दे ना कानाला.
आधी मला खाना लगे लाडू पण खा मला तिशू तो बाबा यांचा नाश्ता होतपर्यंत मी फुलाचं तोरण बनवलं आणि ते मग त्रिशाच्या बाबांनी दरवाजाला लावून दिलं. सो मी कपडे चेंज करायला गेली आणि तोपर्यंत ही मुलगी अंगणात जाऊन पडली आणि स्वतःचे कपडे आणि हातपाय भरवून आली. शेण मिळालं होतं मग मी शेणाचा सडा टाकून घेतला आणि त्यानंतर आले किचनमध्ये माझे थोडंसं काम करायला. अंगण थोडंसं वाढल्यावरच त्यावर रांगोळी टाकायची असते म्हणून मी आले घरात आणि मसाले भात आणि कढी बनवण्याचं जे सगळं सामान आहे ते प्रिपेअर करून ठेवलं. त्यानंतर मी गेले रांगोळी काढायला. जशी मला जमेल तशी मी एक सुंदरशी रांगोळी घातली आणि या सडा टाकलेल्या अंगणावर रांगोळी घालायची ना मजाच वेगळी असते खरंच. त्यानंतर मी आले घरात आणि घरात आल्यानंतर मी टाकली कढीला फोडणी आणि बनवला मसाला भात. सो अशी होती आजची आमची सकाळ. तुमची सकाळ कशी असते लक्ष्मीपूजनाची हे नक्की सांगा आणि तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय आणि हॅपी दिवाळी. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये सायंकाळची पूजासोबत. सो बाय बाय. जाता जाता व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.